कारण लाडक्या बहिणींना सरकारकडून हे गिफ्ट मिळालेलं आहे। लाभार्थ्यांच्या खात्यात 2 महिन्यांची रक्कम जमा झालेली आहे। आर्थिक निधी एकत्रित जमा झालेला आहे। पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे। त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे, त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि ते पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेलं। राज्यातील 2,26,00,000 लाडकी बहिणींचा आज 21 जुलै मंगळवार 100% गोड सुद्धा होतच आहे। कारण पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। बघा लाडकी बहिणींना तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु आज खऱ्या अर्थाने तुमची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपत आहे। कारण लाडकी बहिणींना आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर या तिघांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या 2 हप्त्यांचे एकत्रितपणे 3,000 रुपये जमा व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। तर आज 21 जुलै मंगळवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये जून जुलै हप्त्यांचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेले आहे, तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घेऊया। जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। बघा लाडक्या बहिणींना आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील, तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या। परंतु लाडक्या बहिणींनो आज खऱ्या अर्थाने अशा सर्व चर्चांना आता ब्रेक लागत आहे। कारण राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांच्या माध्यमातून डीबीटीचं बटन दाबण्यात आलेलं आहे। आता हे पैसे खटाखट बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेलं आहे। यापुढे लाडके बहिणींनो तुम्हाला बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण तुम्ही भरपूर दिवसांपासून वाट पाहिलेली होती, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। त्यामुळे लाडके बहिणींना आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी, डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या। जेणेकरून तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यांच्या यादीमध्ये असेल, तुमचं बँक खाता प्रमुख बँकांच्या यादीमध्ये असेल तर तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो आपल्या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि तटकरे मॅडम तर तिघांच्या मध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडलेली होती। या बैठकीच्या माध्यमातून जून जुलै हप्ता तुमच्या खात्यामध्ये वितरित करण्याच्या संदर्भात काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले होते। त्यामुळे लाडके बहिणींनो आजपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने जून जुलैच्या हप्त्याचे पैशांची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी पाहून घ्या। परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये या अगोदर जून महिन्याचे पैसे जमा झालेले असतील आणि त्या लाडक्या बहिणी आता जुलै हप्त्याची प्रतीक्षा करत असतील तर त्या लाडक्या बहिणींची जुलै हप्त्याची प्रतीक्षा संपत आहे। परंतु राज्यातील ज्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्यांचे पैसे अजून जमा झालेले नसतील तर त्या लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 महिन्यांची 2 हप्त्यांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये जमा केला जात असतो, परंतु जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामधील 1-2 दिवसांमध्ये हे पैसे सोडण्यात आलेले नव्हते आणि आता लाडके बहिणींनो जुलै महिना संपायला थोडेच दिवस शिल्लक राहिलेले आहेत। त्यामुळे लाडके बहिणींनो आता सांगायचं म्हटलं तर जुलै हप्ता आजपासून वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडके बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। कारण लाडके बहिणींना
तुम्ही भरपूर दिवसांपासून बँकेच्या मेसेजची वाट पाहत होतात, परंतु अखेर तुमची आता भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या दिन डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घ्या, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडक्या बहिणींना वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या आणि डायरेक्ट बँकांच्या यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडके बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता या 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी पैसे सोडणं शक्य होत नसतं, त्यामुळे सरकारच्या माध्यमातून आजसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड, उद्यासाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड आणि परवा दिवशीसाठी काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। मग लाडके बहिणींना आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे आता सोडले जाणार आहेत त्याविषयी माहिती देऊन टाकत आहे। परंतु आज सकाळपासून ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत हे सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊया। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने आपण जिल्ह्यांच्या यादी पाहणार आहोत। यासोबत कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे सोडले जाणार आहेत त्या बँकांची यादी सुद्धा आता आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडके बहिणींना जून हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी आणि गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या पात्रता लावलेल्या आहेत या पात्रता आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घेऊयात। तर बघा लाडके बहिणींनो, सर्वात अगोदर सर्वात महत्त्वाची पात्रता म्हणजे लाडक्या बहिणींचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असायला पाहिजे। लाडक्या बहिणी सरकारी कर्मचारी नसायला पाहिजेत। लाडक्या बहिणींचे वय 65 वर्षांपेक्षा कमी असायला पाहिजे। लाडक्या बहिणींकडे 5 एकरांच्या पुढे जास्त शेत जमीन नसायला पाहिजे। जर अशा पात्रतांमध्ये ज्या ज्या बहिणी पात्र ठरत असतील त्या लाडक्या बहिणींची जून आणि जुलै या 2 हप्त्यांची, 2 महिन्यांची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। तर आता आपण पात्रता पाहिलेले आहेत। आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांच्या यादी आणि बँकांच्या यादी पाहून घेऊयात। परंतु जिल्ह्यांच्या आणि बँकांच्या यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना राज्यातील ज्या ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वपूर्ण अशी 2 कामे केलेली असतील त्या लाडक्या बहिणींची खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे। परंतु ज्या लाडक्या बहिणींनी महत्त्वाची 2 कामे केलेली नसतील त्या लाडक्या बहिणींची महत्त्वाची प्रतीक्षा आता संपवण्यात येणार नाही। याच्यामधील पहिलं काम म्हणजे लाडक्या बहिणींना तुम्ही तुमचे आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक केलेले असायला पाहिजे आणि लाडक्या बहिणींनो तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असायला पाहिजे। जर तुम्ही अशी महत्त्वाची 2 कामे केलेली असतील तरच तुमची खऱ्या अर्थाने जून आणि जुलै आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये। आता बघा लाडके बहिणींना वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांच्या यादी आता आपण पाहणार आहोत। परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून तुम्हाला अर्जंटमध्ये काही सूचना देण्यात आलेल्या आहे। बघा या लाडकी बहीण योजनेमध्ये काही श्रीमंत महिलांनी सुद्धा लाभ घेतलेला आहे। म्हणजेच राज्यातील ज्या लाडक्या बहिणी पात्रतेमध्ये पात्र ठरत नव्हत्या त्या लाडक्या बहिणींनी सुद्धा चुकीच्या पद्धतीने अर्ज करून हा लाभ घेतलेला आहे। तर अशा बहिणींना आता या योजनेमधून वगळायचं आहे। त्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता एक कडक पाऊल उचलण्यात आलेले आहे। तर ते पाऊल म्हणजे ज्या लाडक्या बहिणी या 5 प्रकारांपैकी येत असतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। बघा लाडक्या बहिणींना सरकारने 5 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अपात्र केलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही या 5 प्रकारच्या बहिणी असाल तर तुम्हाला पैसे मिळणार नाहीत आणि तुम्ही घेतलेले पैसे तुमच्याकडून आता वसूल केले जाणार आहेत। त्यामुळे लाडक्या बहिणींना कोणाला आज पैसे सोडले जाणार आहेत, कोणाचे पैसे बंद होणार आहेत आणि कोणाकडून पैसे वसूल केले जाणार आहेत तर याची आता आपण महत्त्वाची माहिती सांगत आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडके बहिणी असाल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, जेणेकरून तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये आज किती पैसे जमवणार आहेत, कारण सर्व मिळून किती पैसे सोडले जाणार
कोणाला पैसे मिळणार, कोणाला पैसे मिळणार नाहीत याची महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडकी बहिणी असल्या, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही हा व्हिडिओ पुढचे 2 मिनिटात सविस्तर पहा, जेणेकरून तुम्हाला महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत तर त्या समजून जातील आणि खऱ्या अर्थाने तुमची कशा पद्धतीने प्रत्यक्ष आता समजणार आहे हे सुद्धा तुम्हाला आता समजून जाणार आहे। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यामुळे व्हिडिओ सविस्तर आणि शेवटपर्यंत पहा। आता बघा, लाडकी बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहून घेऊया, जेणेकरून तुम्हाला दिलासा मिळून जाईल आणि तुमची खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल। यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही। तर बघा लाडकी बहिणींनो, आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घ्या। तर बघा लाडकी बहिणींनो, आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत। आता 36च्या 36 सर्वच जिल्ह्यांमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडणं शक्य होत नसतं। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून सध्याच्या स्थितीला काही प्रमुख जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज काही जिल्ह्यांमध्ये, उद्या काही जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी काही जिल्ह्यांमध्ये। कारण लाडकी बहिणींनो, तुम्हाला हा जो लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडला जातो तर हप्ता हा डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीच्या माध्यमातून सोडला जात असतो आणि लाडकी बहिणींनो, एका दिवसाला फक्त 40 लाख बहिणींच्याच खात्यामध्ये पैसे जात असतात। त्यामुळे बहिणींनो, सरकारच्या माध्यमातून सर्वात अगोदर आज 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 21 जुलै मंगळवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 22 जुलै उद्याच्या वारी बुधवार रोजी 12 जिल्ह्यांमध्ये, परवा दिवशी 23 जुलै परवा दिवशी बुधवार आहे तर बुधवारी सुद्धा 12 जिल्ह्यांमध्ये असे। म्हणजेच आज 21 जुलै, उद्या 22 जुलै, परवा दिवशी 23 जुलै, म्हणजेच आज मंगळवार, उद्या बुधवार, परवा दिवशी गुरुवार, तर अशा 3 दिवसांमध्ये सर्व लाडकी बहिणींची जून जुलैच्या हप्त्याच्या पैशांची प्रतीक्षा आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे। यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही। तर आता आपण वेळ न घालवता डायरेक्ट जिल्ह्यांची आणि डायरेक्ट बँकांची यादी पाहून घेऊयात। म्हणजेच आज कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये, कोणकोणत्या बँकांमध्ये निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे, लाडक्या बहिणींची कशा पद्धतीने प्रतीक्षा संपवण्यात येत आहे तर याची आपण महत्त्वाची माहिती आता सांगत आहे। त्यामुळे पुढचे 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पहा। 2 मिनिटं व्हिडिओ सविस्तर पाहिला की तुम्हाला समजून जाईल की तुमच्या खात्यामध्ये हे पैसे आज, उद्या की परवा कधी जमा होणार आहे हे तुम्हाला आता समजून जाणार आहे। आता बघा लाडकी बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या। तर बघा, बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर, जिल्ह्यांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडकी बहिणींनो, आज कोणकोणत्या बँकेमध्ये आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै हप्त्याचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे याचीच माहिती तुम्हाला देत आहे। परंतु 5 प्रकारच्या बहिणींना जून जुलैच्या हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे मिळणार नाहीत। मग या 5 प्रकारच्या बहिणी कोणकोणत्या आहेत ते सुद्धा आता आपण सविस्तर पद्धतीने सांगत आहोत। तर बघा, पहिला प्रकार म्हणजे ज्या लाडक्या बहिणींकडे पांढरे रेशन कार्ड असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। दुसरा प्रकार, ज्या बहिणींचे वय सध्याच्या स्थितीला 65 वर्षांच्या पुढे गेलेलं असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। पुढचा प्रकार, ज्या लाडक्या बहिणी महाराष्ट्र राज्याच्या रहिवासी नसतील त्यांना पैसे मिळणार नाहीत। ज्या बहिणी सरकारी कर्मचारी बनलेले असतील किंवा बहिणींच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी हुद्द्यावरती कामाला लागलेला असेल त्यांना पैसे मिळणार नाहीत। तर बघा, अशा बहिणींना पैसे मिळणार नाहीत। मग पैसे कोणाला मिळणार तर बघा, ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड असेल, ज्या बहिणींचे उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असेल, ज्या बहिणी सरकारी कर्मचारी नसतील त्यांना पैसे आता सोडले जाणार आहेत। तर बघा, आज 21 जुलै मंगळवार आहे तर आज 12 जिल्ह्यांमध्ये सकाळपासून पैसे वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। सकाळपासून भरपूर बहिणींनी बँकांमध्ये प्रचंड गर्दी केलेली आहे। भरपूर लाडक्या बहिणींनी आपल्या हक्कांचे पैसे काढून आणलेले आहेत। त्याच पद्धतीने आता उद्या 22 जुलै उद्याचा वार बुधवार आहे तर उद्या सुद्धा पैसे सोडले जाणार आणि परवा दिवशी 23 जुलै परवा दिवशीचा वार गुरुवार आहे तर परवा दिवशी सुद्धा पैसे सोडले जाणार आहेत। म्हणजेच राज्यातील 2 कोटींपेक्षा अधिक लाडक्या बहिणींचा मंगळवार, बुधवार आणि गुरुवार 100% गोड सुद्धा होणार आहे। त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल आणि तुम्ही जून जुलै हप्त्याची प्रतीक्षा करत असाल तर तुमची आता खऱ्या अर्थाने प्रतीक्षा संपत आहे। कारण सरकारच्या माध्यमातून आज 21 जुलै मंगळवारसाठी प्रमुख 10 बँकांची निवड आणि 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे। म्हणजेच आज 10 बँकांमध्ये पैसे जमा केले जात आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो,
आज ज्या 10 बँकांमध्ये जून जुलैच्या हप्त्याचे पैसे आणि गॅस कनेक्शनचे पैसे सोडले जात आहेत तर त्या 10 बँका कोणकोणत्या आहेत तेच आता आपण सविस्तर पद्धतीने पाहून घ्या. तर बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सरकारी बँका आहेत, सहकारी बँका आहेत, खाजगी पतसंस्था, सोसायटी अशा भरपूर बँका आहेत. तर याच्यामधील कोणकोणत्या बँकांमध्ये आज पैसे सोडले जात आहेत याविषयी तुम्हाला महत्त्वाची माहिती सांगत आहे. तर याच्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँक, भारतीय स्टेट बँक या बँकेमध्ये पैसे सोडले जात आहेत. यानंतर दुसरी बँक बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, यासोबत पंजाब नॅशनल बँक, आंध्रा बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, पंजाब अँड सिंध बँक. तर अशा बँकेमध्ये आज पैसे सोडले जात आहेत. यासोबत उद्या कोणत्या बँकेमध्ये, परवा दिवशी कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडले जातील याची आता महत्त्वाची माहिती पाहून घ्या. परंतु आज या ठिकाणी 21 जुलै मंगळवार रोजी ज्या जिल्ह्यांमध्ये जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत तर ते जिल्हे कोणकोणते आहेत ते सुद्धा आता आपण पाहून घेऊयात. यासोबत उद्या कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडले जातील या विषयात आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. त्यामुळे जर तुम्ही लाडक्या बहिणी असाल, लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्हाला दिलासा मिळून जात आहे आणि खऱ्या अर्थाने तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाहीये. आता बघा लाडक्या बहिणींनो, वेळ न घालवता सविस्तर पद्धतीने जिल्हे आणि सविस्तर पद्धतीने बँकांची यादी पाहून घ्या. परंतु जिल्हे आणि बँकांची यादी पाहण्याच्या अगोदर लाडक्या बहिणींना मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील कोणत्याही लाडक्या बहिणींवरती अन्याय होणार नाही. ज्या ज्या बहिणी गरजू आहेत, ज्या लाडक्या बहिणी खरोखर योजनेचे लाभार्थी आहेत तर अशा बहिणींना आता दिलासा दिला जात आहे आणि अशा बहिणींची खऱ्या अर्थाने जून जुलै हप्त्याची आणि गॅस कनेक्शनच्या पैशांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे कोणत्याही लाडक्या बहिणींना बँकेच्या मेसेजची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. बघा लाडक्या बहिणींनो, आज पैसे येतील, उद्या पैसे येतील, परवा दिवशी पैसे येतील, या तारखेला पैसे येतील, या तारखेपर्यंत पैसे जमवतील. तर अशा प्रकारच्या बातम्या आणि अशा प्रकारच्या चर्चा मोठ्या प्रमाणामध्ये सुरू झालेल्या होत्या. परंतु लाडक्या बहिणींनो, अखेर अशा सर्व चर्चांना आणि अशा सर्व बातम्यांना आता ब्रेक लागत आहे. कारण DBTच्या माध्यमातून आता पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. लाडक्या बहिणींनो, तुमचे खऱ्या अर्थाने भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. यापुढे तुम्हाला काळजी आणि चिंता करण्याची गरज सुद्धा भासणार नाही. तर बघा, आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये टोटल मिळून 36 जिल्हे आहेत. आता 36 जिल्ह्यांपैकी सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड आजसाठी करण्यात आलेली आहे. म्हणजेच आज 12 जिल्ह्यांमध्ये, उद्या 12 जिल्ह्यांमध्ये आणि परवा दिवशी 12 जिल्ह्यांमध्ये असे 3 टप्प्यांमध्ये पैसे आता सोडले जाणार आहेत. तर बघा लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर मुंबई शहर आहे, परभणी जिल्हा आहे, रायगड जिल्हा, रत्नागिरी जिल्हा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा, अमरावती जिल्हा, यासोबत वरच्या साईडचा जिल्हा गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर जिल्हा, धाराशिव जिल्हा. तर अशा जिल्ह्यांमध्ये आता जून जुलै हप्त्याचे पैसे सोडले जात आहेत आणि खऱ्या अर्थाने लाडक्या बहिणींनो, तुमचे भरपूर दिवसांची प्रतीक्षा आता संपवण्यात येत आहे. तर बघा लाडक्या बहिणींना, सर्वात महत्त्वाची गोष्ट बघा, मागच्या काही दिवसांपूर्वी जून हप्त्याचे पैसे बहिणींना मिळालेले आहेत. आता बहिणी जुलै हप्त्याची प्रतीक्षा करत आहेत. परंतु ज्यांना अजून जून महिन्याचे पैसे मिळालेले नसते तर त्यांना जून आणि जुलै या 2 महिन्यांचे 2 हप्त्यांचे पैसे लवकरच सोडण्यात येणार असून काळजी करायची गरज भासणार नाही. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा आणि महत्त्वपूर्ण अशी कामे करून ठेवा. त्यासोबत काही गोष्टी अपडेट करायच्या आहेत, त्या अपडेट करून ठेवा. लवकरच पैसे मिळून जाणार आहेत.